करा राम 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 करा राम राम करा राम राम मंडळी. कसं काय बरं आहे ना. मी राहुल रंगे. आज आपण आलो माझ्या मामाच्या गावाला. तर मामाच्या गावाला आज गौरी गणपतीचा सण आहे. ते माझ्या आजोबा आहेत, आमच्या आर्मी रिटायर आजोबा आहेत. हे त्यांच्या मिसेस, आमची आजी, ही मावशी आणि ही माझी मदर आणि आमच्या मामी वगैरे. त्यांचा मेकअप चालू आहे. तर थोड्या वेळाने बघू मेकअप. आज स्पेशल आहेत माझे मामा, चिकन बनवणार आहेत स्पेशल एकदम. तर आपण त्यांची रेसिपी बघायला जाऊया, कशी रेसिपी बनवतात ते. मंडळीनो बघू शकता माझ्या मामांचं किती माझ्या मामीवर प्रेम आहे. मामीना मेकअप साठी पाठवलंय आणि ते स्वतः जेवण बनवतात, स्पेशल चिकन बनवतात बघू शकता तुम्ही. आणि चिकनचा मसाला रेडी होतोय. आणि हे माझे मामा आहेत. आणि चिकन वगैरे बघा किती भरपूर आणलंय. मामीना आज आराम दिलाय आणि स्वतः आज चिकन बनवायला घेतलं त्यांनी. मसाला मस्तपैकी बनलाय. वास एक नंबर येते, एक नंबर वास येते, एकदम सुगंध येते. तसे माझे मामा एकदम भारीच कुक आहेत, त्यात काही विषय नाही. मामींचा आज गौरी पूजनाचा दिवस आहे, त्याच्यामुळे त्यांना सुट्टी आहे जेवणाला. आणि इकडे सगळी तयारी झालेली आहे. या आमचे युट्यूब रील्स आहेत, यांच्या पण रील्स तुमच्या युट्यूबवर असतात, त्यांचे पण रील्स बघू शकता. या आमच्या मामी आहेत, ही त्यांची 3 पुत्र. ही बडी यात ही डॉक्टर होणार आहे काही दिवसात. ही फार्मसी करणार आहे आणि हा आमचा गुरा सांभाळणार आहे. दुसरं काय नाही. आणि आपलं जेवण बिवण झाल्यावर हे आमचे मोठे दादा फक्त खायलाच बघत असतात, काय भेटतंय काय कुठं. चिकन बिकन झाल्यानंतर आम्ही पोचणार आहोत धबधब्यावर. आमच्या इथं बाजूलाच धबधबा आहे. मला धबधबा पण दाखवतो. फेमस धबधबा आहे कुसगावचा धबधबा. आपण तिकडे सुद्धा जाऊया, थोडेसे आंघोळ बिंघोळ करून येऊया. तर मग चिकनच काम चालू आहे. तर मग कसं आहे बघूया मंडळीनं. बघा मस्तपैकी चिकन व्यवस्थित करतात. छोटे छोटे पीस करून आणलेले आहेत, ते सेपरेट करतात. आणि आपल्याकडे इकडे रसा गॅसवर आहे. रशाला मस्त बघा असा कलर आलेला आहे, एक नंबर वाटतंय. सुगंध पण खूप छान येत आहे. आमच्या आजी चालले वावसायला. वसून बिसून बघा कशी एकदम हँडसम दिसते का नाही बघा. ब्युटिफुल दिसते ना. फक्त थोडस असं एक नंबर. कशी हिरोईन दिसते. कटरीना कैफ फिक्की माझ्या आजी समोर. मंडळीनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. तर जेवण वगैरे करून आता आपण चाललो धबधब्यावर, जे कुसगावचं हिडन धबधबा आहे. आपल्या मामांच्या घराच्या बाजूलाच धबधबा आहे, जास्त लांब नाही आहे. तर आपण आता तिकडे चाललेलो आहोत. तर तिकडे जाऊन बघूया आपला धबधबा कसा वगैरे आहे. तर मग चला. रस्ता आहे छोटासाच, गाडी वगैरे नाही, गाडी पार्क करायला जागा आहे. आणि ते हे छोटं धबधबा इकडे असं सुंदर अशी पायवाट आहे. मला बाहेर पार्किंगला जागा आहे, पार्किंग करून येऊ शकता. ही पायवाट आहे, जास्त लांब नाहीये. म्हणजे 1 मिनिटावरच, 1 मिनिट पण चालायची गरज नाही, एवढं सांग. पाहू शकता हे धबधब्याचं व्ह्यू. काही पोरं पोहायला आलेले आहेत.
मंडळीनं पाहू शकता हा धबधब्याच्या वरचा भाग आहे. धबधबा इकडे खाली आहे. काही पोरं पोहायला आलेत. मंडळीनं आपण चाललेलो आहोत थोडा धबधब्याच्या वरचा भाग आहे. ही नदी आहे त्याच्या वरचा भाग आहे हा. तर आपण थोडं वरती चाललेलो आहोत. तर पुढे जाऊन बघूया कसा व्ह्यू आहे तो. मला तर असं वाटतं इथे चप्पल काढून जावी, कारण पाय सरकण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आपण इथे चप्पल काढूयात आणि पुढे जाऊयात. मंडळीनो, आपण आलेलो थोडा वरच्या भागी, धबधब्याच्या वरचा हा भाग आहे. त्या साईडला पण खूप सुंदर असं व्ह्यू आहे. आणि आपण थोडस चाललोय पुढे. तर कसं मागे पण बघू शकता, माझ्या मागे बघू शकता किती छान छोटासा आणि असं धबधबा पडतोय. छोटासा असं पाण्याचा फ्लो पडतोय. खूप सुंदर पडतंय. आणि वातावरण पण खूप छान आहे. हिरवगार वातावरण आहे. चारी साईडचे डोंगर आहे. डोंगरामध्ये पण छोटे छोटे धबधबे आहेत. तर हा पाण्याचा फ्लो मस्त वाटतंय वातावरण. तर मला भिजावं असं वाटतंय. पण काय करणार, भिजू शकत नाही. आपण कपडे आणलेले नाही त्याच्यामुळे आपण भिजू शकत नाही. आपण नेक्स्ट टाइम येऊया, भिजून जाऊया आणि तेव्हा पण सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. हा मागचा फ्लो आहे, मागचा व्ह्यू आहे. एक नंबर वाटतंय. हा मागचा फ्लो कसा वाटला नक्की सांगा. मला तर खूप छान आवडला. कुठं आहे, मस्त आहे आणि एकदम चिल्ड आहे. मस्त एकदम शांत वातावरण आहे. एक नंबर वाटतंय. मित्रांनो, हा सुद्धा व्ह्यू बघा, एक नंबर वाटतंय. चारी साईडला मस्त डोंगर, हिरवगार वातावरण आणि एकदम शांतता. एक नंबर व्ह्यू वाटतंय ना. पाऊस पण येतोय खूप मोठा आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, पाऊस चालू झाला आणि तुम्हाला एक सांगतो की इकडे मी पाऊस चालू झाला. मी इकडे खूप वेळा आलोय लहानपणी. मध्यंतरी काळात मी इकडे नव्हतो आलो. खूप वर्षानंतर आलो मी इकडे. आणि इथे एक बघतो होतं ते अजून असेलही कदा, कारण खूप पाणी त्याच्यामुळे एवढं कळत नाहीये. पण इकडे मी सुद्धा आलोय. इकडे लोक पहिली यायचे, पाणी प्यायला घेऊन जायचे. इथून पुढून छोटे छोटे डबके होते. त्या डबक्यातून पाणी घेऊन जातो. मी सुद्धा इथून घेऊन गेलेलो आहे. आणि तेव्हाचा एक वेगळा क्लायमेट आणि आत्ताचा एक वेगळा क्लायमेट खूप 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 बदल झाला आहे. आणि आता खूप ही प्लेस खूप फेमस झालेली आहे. इंस्टाला, यूट्यूबला खूप लोक, यूट्यूबर, खूप इंस्टावाले इथून येऊन व्हिडिओ बनवून गेलेत आणि ही व्हायरल सुद्धा झालेली आहे ही प्लेस. आणि म्हटलं आपण पण ही प्लेस आपल्या खूप जवळची आहे, मग आपण करण्यात जावं म्हणून मी पण सुद्धा आलो आणि आपण हा व्हिडिओ बनवतोय. आणि खूप भारी वाटतंय. एक वेगळा फिलिंग येते आणि एक वेगळीच फिलिंग आहे इथली. आणि वातावरण बघा, एकदम शांत आहे, हिरवगार आहे, मस्त आहे आणि खूप भारी वाटतंय. पाऊस सुद्धा चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण आता पुढे जाऊया धबधब्याच्या इथे आणि थोडा वेळ थांबूया. पाऊस पण आलेला आहे आणि मग पुढे जाऊया. मित्रांनो, पाहू शकता इकडे पोहायला सुद्धा बाहेरच्या गावातून लोक आलेले आहेत आणि आनंद लुटत आहेत ह्या धबधब्याचा. पाहू शकता तुम्ही. स्त्रियासुद्धा आलेल्या आहेत, मुलीसुद्धा आलेल्या आहेत, फॅमिली आलेली आहे आणि एक वेगळाच आनंद असतो धबधब्याने. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, कसलं हिरवगार वाटतंय.
कसला भारी वाटतंय ना. ही पोरं उभे आहेत, तिथून वरनं उड्या मारतात खाली. बघूया कसं उड्या मारतायत आपण पण. काका फुल फॉर्म होते. काकाने उडी मारली. काकांच्या मागोमाग हा दुसरा भाऊ डब्बा. खूप एन्जॉय करतात पोरं. पहिले तिसरा. मंडळी हा वरचा भाग आहे, तर आपण खाली जाऊन बघूया कसा व्ह्यू आहे. तर आपण खाली जाऊया. इथून खाली जायला रस्ता आहे. म्हणजे आपण खाली आलेलो आहोत. तर खाली आल्यावर बघू शकतो हा व्ह्यू कसा आहे. काही पोरं पोहायला सुद्धा आलेले आहेत. असा व्ह्यू आहे ना, खतरनाक एकदम. आपण अजून थोडं खाली जाऊया, खालून बघूया. कारण मला इकडचं सगळं माहिती आहे, कारण मी माझं बाळपण अर्ध इकडंच गेलेलं आहे. तर त्याच्या वाटा वगैरे मोस्ट ऑफली मला माहीत आहेत, थोड्याफार तरी माहिती आहेत. कारण मी इकडे खूप वेळा आलेलो आहे. आणि हा धबधबा आत्ता 1-2 वर्षापासून खूप फेमस झालेला आहे. कारण मी पहिला खूप यायचो इकडे. माझ्या मामाचंच गाव आहे हे. तर तेव्हा एवढा हा फेमस, एवढा धबधबा खूप फेमस नव्हता. आत्ता हा लोक इकडे खूप पोहायला यायला लागलेत. आणि आता हा खूप फेमस व्हायला लागला आहे आणि खूप फेमस झाला आहे सुद्धा. तर तुम्ही पाहू शकता हा धबधब्याचा व्ह्यू. आता पाणी थोडा कमी आहे, तर पाणी खूप असल्यावर अजून भारी वाटतं. आणि आता पण पाणी सध्या खूप मस्त आहे, छान पाणी आहे आणि पोरं पोहतात. आणि आता संडेला वगैरे वीकली असं ऑफला खूप लोक येतात इथे, एन्जॉय करायला येतात. खूप फॅमिलीसाठी खूप छान आहे, रिस्की नाही आहे, काही नाही आहे, छान आहे, खूप मस्त आहे. आणि इकडे खाली बघू शकता. फक्त जे कोणी इकडे एन्जॉयमेंट करायला येतील त्यांच्यासाठी फक्त एक सांगू इच्छितो मी, जे कोणी इकडे येतील एन्जॉयमेंटसाठी, पोहण्यासाठी, फॅमिलीसाठी, त्यांनी फक्त इकडे येऊन कचरा करू नका. कारण खूप लोक इकडे येतात, काही बॉटल्स वगैरे असतात त्या फोडायचा प्रयत्न करतात, त्या फोडू नका. कारण आपलीच माणसं इकडे येतात, त्यांच्या पायाला दुखापत व्हायला नको याची आपण प्रत्येकाने काळजी घ्या. कारण कसं असतं, गावकऱ्यांकडून सूचना खूप दिलेल्या असतात, पण आपण एक पर्यटक असतो. तर आपण पर्यटकांनी पण जिकडे तिकडे जाऊ, तिकडे ह्या गोष्टीची नेमकी फक्त काळजी घ्या. कारण कचरा करणं हा आपला एक घाणेरडा स्वभाव आहे, तो करू नका. आणि जिकडे तिकडे जाल, ज्या ठिकाणी जाल तिकडे फक्त स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करा. आणि बॉटल वगैरे ज्या काय असतील त्या तुम्ही फोडू नका. जर काय असेल तर एका साईडला कुठेतरी ठेवून द्या, याची फक्त मात्र काळजी घ्या. आणि असा आहे व्ह्यू, एकदम खतरनाकवाला व्ह्यू आहे. तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. महाडमध्ये MIDC पासून हार्डली 10-15 मिनिटावर हा गाव आहे. महाडपासून 15-20 मिनिटावर गाव आहे. तर कुसगाव म्हणून गावाचं नाव आहे. कुसगावमध्ये हा धबधबा आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. आणि खूप छान आहे, फॅमिलीसाठी एकदम भारी आहे. आणि मित्रांनो, हा धबधबा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि खतरनाक आहे व्ह्यू, कधीही येऊ शकता. माझ्या मागे पाहू शकता धबधबा कसला भारी दिसतोय, एक नंबर दिसतोय व्ह्यू. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पोरं एकदम मजा घेत आहेत धबधब्याची, बॉडी वगैरे दाखवत आहेत. बॉडी हाय नाही
तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतायत. असो, एक एन्जॉयमेंट असते. भाऊ बॉडी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आहे ना खतरनाक, एकदम एक नंबर वाटतो ना व्ह्यू. मित्रांनो, तुम्ही धबधबा बघितला असेल. पब्लिक आलेली आहे, खूप एन्जॉय करतात पब्लिक. आणि आपल्याला पण खूप भारी वाटलं हा फील घेऊन. आपण पाण्याचा अनुभव घेतला नाही आहे, तो नेक्स्ट टाईममध्ये घेऊया. तर मग तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला धबधबा हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण निघूया. तर मग चला आपण निघूया. तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट्स, शेअर, लाईक नक्की करा. तर मग धन्यवाद. टाटा, बाय बाय.